सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 2 जुलै 2026 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. जिल्ह्यात शेत पाणंद रस्त्यांच्या मोजणी मोहिमेला प्रारंभ. शेतकऱ्यांना मिळणार दिलासा. भूमी अभिलेख विभागाला जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतमालाची ने-आण सुलभ व्हावी आणि अनेक वर्षांपासून अतिक्रमणामुळे बंद झालेल्या शेत पाणंद रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी जिल्ह्यात आजपासून ते दिनांक 5 जुलै या कालावधीत विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या आदेशानुसार भूमी अभिलेख विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना या मोहिमेत सहभागी होण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. बुधवारपासून जिल्हाभर मोहिमेला प्रारंभ झाला आहे. सातारा जिल्हा पोलीस दलात अंतर्गत फेरबदल. 41 अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या. अनेक पोलीस ठाण्यांना नवे नेतृत्व. जिल्हा पोलीस दलात प्रलंबित असलेल्या पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या अखेर बदल्या झाल्या. खंडाळे येथे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप तर शिरवळसाठी पोलीस निरीक्षक महेश शिंगडे यांची नियुक्ती झाली. एकूण 10 पोलीस निरीक्षक व 16 सहाय्यक पोलीस यांच्या बदल्या झाल्या आहेत. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी बुधवारी याबाबतचे आदेश काढले. वाईसाठी पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, फलटण शहरासाठी पोलीस निरीक्षक घनश्याम बळलाल, कराड तालुक्यासाठी पोलीस निरीक्षक शीतल कुमार कोल्हाळ, महाबळेश्वरसाठी पोलीस निरीक्षक हर्षद गालिंदे, कोरेगावसाठी पोलीस निरीक्षक अरुण देवकर, जिल्हा विशेष शाखेसाठी पोलीस निरीक्षक दत्तात्रय देशमुख, सायबर व AHTUT साठी पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांची बदली झाली आहे. वाढीव वीज बिलांचा उद्योजकांना धक्का. राज्यभरातील सौर प्रकल्पधारक संतप्त. अन्यायकारक नियम रद्द करण्याची मागणी. हरित ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने सौर प्रकल्प बसवा, वीज बिलात बचत करा असे आवाहन केले. शासनाच्या धोरणावर विश्वास ठेवून राज्यातील हजारो लघु उद्योजक, हॉटेल व्यावसायिक, व्यापारी, प्रक्रिया उद्योग, दुग्ध व्यावसायिक आणि इतर व्यावसायिकांनी लाखो रुपयांची गुंतवणूक करून सौर प्रकल्प उभारले. अनेकांनी बँकेचे कर्ज काढले तर काहींनी आयुष्यभराची बचत खर्च केली. मात्र आता टाइम ऑफ डे आणि बँकिंगच्या नव्या नियमानुसार सौर प्रकल्पधारकांना वाढीव वीज बिल येऊ लागल्याने राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. दिवसा स्वतः वीज तयार करून ती महावितरणकडे जमा केल्यानंतरही रात्रीच्या वापरासाठी वाढीव बिले आकारले जात असल्याने उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी आहे. आम्ही दिवसा वीज तयार करायची, ती ग्रीडमध्ये द्यायची आणि रात्री त्याच विजेसाठी पुन्हा जादा पैसे भरायचे, हा कसला न्याय, असा संतप्त साल उद्योजक उपस्थित करत आहे. साताऱ्याच्या कन्येची आंतरराष्ट्रीय भरारी. तिरंदाज वैष्णवी पाटीलची भारतीय संघात निवड. साताऱ्याच्या क्रीडा परंपरेत आणखी एक सुवर्णक्षणाची नोंद झाली. रेव शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज साताराची विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी पाटील यांनी आपली जिद्द, अथक परिश्रम आणि अचूक लक्ष भेदाच्या जोरावर भारतीय ज्युनियर तिरंदाजी संघात स्थान मिळवून सातारा जिल्ह्यात तसेच महाराष्ट्राचे नाव अभिमानाने उंचावले आहे. हरियाणातील सोनीपत येथे झालेल्या निवड चाचणीत 50 मीटर कंपाऊंड प्रकारात वैष्णवीने उत्कृष्ट कामगिरी करत निवडकर्त्यांचे लक्ष वेधले. तिच्या या दमदार प्रदर्शनामुळे तिला एशियन युथ आर्चरी चॅम्पियनशिप दुबई, इंडोनेशियन स्पर्धा कोरिया तसेच एशिया कप 2026च्या इराक आणि चीन येथे होणाऱ्या टप्प्यांमध्ये भारतीय प्रतिनिधित्व करण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे. ही निवड केवळ एका खेळाडूचे यश नाही, तर साताऱ्याच्या क्रीडा संस्थेच्या आणि रयत शिक्षण संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक क्रीडा परंपरेचा गौरव आहे. अर्जुन पुरस्कार विजेते ओजस देवतळे आणि आंतरराष्ट्रीय तिरंदाज मधुरा धामणगावकर यांच्या पावलावर पाऊल ठेवत वैष्णवीने यशाची वाट निर्माण केली आहे. दृष्टी आर्चरी अकॅडमीचे प्रशिक्षक श्री प्रवीण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तिच्या मेहनतीला मिळाले हे यश अनेक युवा खेळाडूंना प्रेरणा देणारे आहे. साताऱ्यात 2 दुचाकींची चोरी. शहरातील 2 वेगवेगळ्या ठिकाणाहून अज्ञात चोरट्यांनी 2 दुचाकी लंपास केल्याच्या घटना घडल्या असून या प्रकरणी सातारा शहर पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्र तालुक्यात जावळे येथील दिनकर तुकाराम केंद्रे यांची दुचाकी जिल्हा मध्यवर्ती बँकेजवळ रुग्णालय परिसरातून चोरल्या गेली. वाडेफाटा येथील रोहन सुरेश कोरडे यांची दुचाकी यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज परिसरात अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. सातारा क्लब फोरम प्रकरणी विभागीय आयुक्तांकडून चौकशी करावी. हनुमंत फरांदे व ऍडव्होकेट विकास पाटील शिरगावकर यांची पत्रकार परिषदेत मागणी. सातारा क्लब फोरम हे प्रकरण केवळ खासगी संस्थेतील अंतर्गत वादापुरते मर्यादित नसून शासकीय मालमत्तेचा गैरवापर, शासनाची दिशाभूल करून परवानग्या मिळवणे, बेकायदेशीर आर्थिक लाभ देत घेणे आणि संबंधित शासकीय यंत्रणेच्या मोहिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे. तक्रारीतील कागदपत्रांच्या आधारे संबंधित जागा ही शासकीय मालमत्ता असल्याचे प्रथमदर्शी दिसून येते. मात्र त्या जागेचा वापर खासगी व्यावसायिक कारणांसाठी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. संबंधित संस्थेची कायदेशीर नोंदणी, शासन मान्यता अथवा अधिकृत परवानगी नसताना व्यवहार झाले असल्यास तो महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चा भंग असल्याचे त्यांनी नमूद केले. सातारा क्लब फोरम प्रकरणाची चौकशी विभागीय आयुक्तांनी स्वतः करावी अशी मागणी हनुमंत फरांदे व ऍडव्होकेट विकास पाटील शिरगावकर यांनी सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. कडगुण फाट्यावरील अपघातात वृद्धाचा मृत्यू. सातारा पंढरपूर रोडवरील कडगुण फाटा तालुका खटाव येथे एक भरधाव अज्ञात पांढऱ्या रंगाच्या कारने 2 दुचाकींना जोरदार धडक दिली. भीषण अपघातात एका 63 वर्षीय वृद्धाचा जागेचा मृत्यू झाला असून 2 दुचाकीसह गंभीर जखमी झाले. हा अपघात मंगळवारी सायंकाळी 4 वाजता सुमारास घडला. अधिक बजरंग जावळे असे या वृद्ध मृताचे नाव आहे. या प्रकरणी सागर अधिक जावळे वय 33 राहणार कडगुण तालुका खटाव जिल्हा सातारा यांनी पुसेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारूबंदीसाठी वाई तालुक्यातील विरमाड्यातील रणरागिणी आक्रमक. दोन्ही बिअर बार बंद करण्याचा ठराव, विशेष ग्रामसभेत निर्णय. वाई तालुक्यातील उरावडे गावाने व्यसनमुक्तीच्या दिशेने महत्वाचे पाऊल टाकले आहे. गावाच्या हद्दीतील दोन्ही बिअर बार कायमस्वरूपी बंद करण्याबरोबरच
पूर्ण दारूबंदीचा ठराव विशेष ग्रामसभेत एकमुखाने मंजूर केला. ग्रामसभेला सुमारे 150 ग्रामस्थ उपस्थित होते. त्यामध्ये महिला रणरागिणीची लक्षणीय उपस्थिती होती. मांढरदेवच्या घाट रस्त्यात अपघातांचा धोका. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांच्या जीवाशी होत आहे खेळ. मांढरदेवला वाई व भोर दोन्ही बाजून येणाऱ्या दोन्ही घाटातील रस्त्याचे काम रखडले आहे. अपूर्ण कामामुळे दोन्ही घाटातील रस्ते अपघाताला निमंत्रण देत असल्यासारखी स्थिती आहे. या रस्त्यांकडे संबंधित खाते व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू असून या खेळात मोठा अपघात झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न लोक विचारू लागले आहेत. महाबळेश्वरच्या नाकंदी परिसरात बेसुमार वृक्षतोड. पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याचा प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील नाकिंदा गावच्या हद्दीतील डचेस रस्त्यावर असलेल्या सर्वे क्रमांक 22 मधील खासगी मिळकतीत वृक्षतोड करून पर्यावरण हानीची करण्यात आल्याचा आरोप प्रवीण पिरोनी केला. या प्रकरणातील संबंधित मिळकतधारक तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.